सिडको प्रकरणामध्ये समिती स्थापन झाली आहे असं शिरसाट यांनी म्हटलंय। जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य कारवाई होईल। चौकशी समितीवर काही लोकांचा आक्षेप आहे, ज्यांना आक्षेप त्यांनी चौकशी करावी आणि न्याय द्यावा असंही त्यांनी यावेळी म्हटलंय। आता चौकशी समिती नेमली, चौकशी समिती आलेली आहे। त्याच्यात जिल्हाधिकारी पासून तर डिव्हिजनल कमिशनर पासून सर्वजण आहेत, वन विभागाचे अधिकारी आहेत। ते मिळून चौकशी करतील। जे सत्य आहे ते समोर येईल, जो दोषी आहे त्याच्यावर कारवाई होईल। आता या चौकशी समितीवर जर काही लोकांचा आक्षेप असेल तर मग त्यांनीच चौकशी करावी, त्यांनीच न्याय द्यावा। म्हणून चौकशी समितीला चौकशी करू द्या, योग्य तर चौकशी ते करतील आणि जर काय त्यात चुकलेलं असेल तर जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।